असं आहे की नागपूरजवळ जो SBL एक्सक्लुझिव्ह फॅक्टरीमध्ये जो ब्लास्ट झाला, जो स्फोट झाला, त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 19 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजूनसुद्धा अनेक आमच्या महिला कामगार या मृत्यूची झुंज दवाखान्यात देत आहेत. त्याच्यामुळे हा आकडा कुठपर्यंत जाईल काही सध्या सांगता येत नाही. आणि अशा पद्धतीनं या सर्व ज्या बारूद कंपनीज आहे किंवा एक्सक्लुझिव्ह युनिट्स आहेत नागपूरच्या परिसरामध्ये, याच्यामध्ये वारंवार अशा घटना घडत असतात. पण जी केंद्रीय संस्था आहे पेसो आणि राज्य शासनाची जी संस्था आहे डिश आणि लेबर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र शासनाचं, यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशा पद्धतीचे अपघात या ठिकाणी होत आहे. आता या प्रकरणामध्ये SBL कंपनीज हा जो स्फोट झाला, त्या कंपनीचे मालक हे फरार आहेत. तर पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना अटक केली पाहिजे. कारण की मूळ मालकाला जोपर्यंत पोलीस अटक करणार नाही तोपर्यंत बाकी या गोष्टीमध्ये ही तपास पुढे जाणार नाही. बाकी लोकांना अरेस्ट केलं, जवळजवळ 11 लोकांना अरेस्ट केलं, पण मालकाला सुद्धा पोलिसांनी लवकरात लवकर अटक करायला पाहिजे. शरद पवार जी राज्यसभेवर जाणार आहेत का, तुमची काही चर्चा झाली का? कारण की काँग्रेस म्हणते आम्हाला मिळावं, आदित्य ठाकरे म्हणतात अजून काही ठरलं नाही, काय चाललंय? असं आहे की या बाबतीत स्वतः शरद पवार साहेब अजून काही बोलले नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीची एकत्र बैठक होईल आणि त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये या बाबतीत राज्यसभेच्या बाबतीत सविस्तर चर्चा होईल, तेव्हा याच्या बाबतीत काय तो निर्णय तिथे घेण्यात येईल. त्याच्यामुळे आत्ताच याच्या बाबतीत काही सांगता येत नाही. कारण की पवार साहेबांनी सुद्धा याच्या बाबतीत काही वाच्यता केली नाही आहे. राष्ट्रवादीचा क्लेम आहे का तुम्ही काँग्रेसला द्यायला तयार आहे का? पाहू ना, तर एकदा बैठक झाल्यानंतर सर्व पक्षाची एकत्र महाविकास आघाडीच्या बैठक झाल्यानंतर चर्चा करून त्यामध्ये निर्णय होईल. नामांकन दाखल करण्यासाठी फक्त काहीच तास शिल्लक आहेत, 1 दिवस शिल्लक आहे. अशा वेळेस काही केली पाहिजे असं वाटतं, किंवा पवारसाहेब कदाचित प्रकृती कारणावरून लढणार नाहीत असं वाटतं. ठीक आहे ना, अजून वेळ आहे. 6 तारखेला वेळ आहे. आजची 4 तारीख आहे, 3 दिवस आहे अजून. त्याच्यामुळे सर्व नेते मंडळी महाविकास आघाडीची एकत्र बसतील. आपण राज्याचे शिक्षण मंत्री पण होतात एक ठिकाणी, ज्या पद्धतीनं पेपर फूट प्रकरण हाताळण्यात आलेलं आहे, काय म्हणतो? असं आहे की पेपर फुटीचं प्रकरण जे पुढे आलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही संस्थेचे संस्थापक, शिक्षक, काही अधिकारी, या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि एकत्र रॅकेट करून अशा पद्धतीनं पेपरफुटीचा कार्यक्रम झालेला आहे. आणि याच्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे आणि जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे द्राक्ष आणि कांद्याचं मोठं नुकसान होत आहे, कंटेनर पडून आहे. असं आहे, खरी गोष्ट आहे की सध्या जी आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे, तुमचा कांदा आहे किंवा द्राक्ष आहे, हे प्रामुख्याने आखाती देशामध्ये त्याची मागणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या आखाती देशामध्ये जातात. पण आता अशा पद्धतीची युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे जे कंटेनर, सर्व शेतकऱ्यांचा माल जो परदेशात जाणार होता, आखाती देशात जाणार होता, तो आता जाऊ शकत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा माल कंटेनरसह त्या ठिकाणी जे JNPT आहे की बाकी पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि लवकरात लवकर जोपर्यंत हे युद्ध शांत होत नाही तोपर्यंत शक्यता कमी दिसते. तरी पण केंद्र शासन याच्याकडे लक्ष देऊन आहे, ते योग्य तो निर्णय आणि योग्य ते पाठपुरावा याबाबतीत करतील. चला, थँक्यू.